महाराष्ट्र पूर्व ग्रामीण प्राथमिक शिक्षक संघटना पूर्व ग्रामीण महिला मंच जिल्हा शाखा धुळेच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सेवापूर्ती निमित्त कृतज्ञता व अभिष्ट चिंतन सोहळा जिल्हा परिषद कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील हे उपस्थित होते। या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले। कृतज्ञता अभिष्ट चिंतन सोहळ्यात मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात। यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी सभापती लताबाई सोनार, ज्येष्ठ व्याख्याते जयेश पाटील, संघटना अध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, विभागीय सचिव रवींद्र देवरे, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, तालुका अध्यक्ष मनोज परदेशी, महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे, प्रशांत महाले, राज्य कोषाध्यक्ष रखमा पाटील, दीपा मोरे, हिरा आहिरे, संगीता पवार, संजय राठोड, शिवानंद बैसाने, योगेश दात्रक, चंद्रकांत सत्तेच्या यांच्यासह शिक्षक संघटनेवर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण जर हे बंद बघितले 19 लागले बंद बघितले आजपर्यंत झाले तर हे रिटायर व्हायला 25 ते 30 वर्ष लागणार आहे आणि तुम्ही आम्ही सेवाचे शिक्षक आहोत तर टीईटी जरी झालो किंवा भविष्यात झालेला असतो आणि भविष्यात होणार असतो तरी आपल्याला त्या जागा मिळणार नाही। हा मोठा धोका या 14 मे 2026च्या शिक्षण संचालन पत्रामुळे निर्माण झालेला आहे आणि या पत्राला आव्हान देण्यासाठी म्हणून आपण उच्च न्यायालयात लढत आहोत, शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। निश्चित तो न्याय आपल्याकडून मिळेल। 30 ऑगस्ट पर्यंत 1 सप्टेंबर 30 ऑगस्ट हे पदोन्नती वर्ष आपलं आहे। 1 सप्टेंबर नवीन पदोन्नती वर्ष सुरू होते आणि 30 ऑगस्ट पर्यंत या पदोन्नत्या कशा काय रोखून ठेवता येतील यासाठी पूर्व शिक्षणात प्रयत्न करत आहे। संच मंडळ सरकार निर्णय सुद्धा जो 23 15 मार्च 24 शासन निर्णय झाला या शासन निर्णयामुळे संपूर्ण वाढीवर शिक्षण धोक्यात आलेलं आहे। आज 1 ते 5 ते वर्गाला 20 पटाखाली 1 शिक्षक त्यांनी आणि 6वी वर्गाला 20 पटाखाली 1 शिक्षक मंजूर केला होता। आपण मंत्री मोर्चे केले, आंदोलन काढले, म्हणून केसरकरने 1 ते 5 वर्गात फक्त नाही मागे घेतला पण 6वी ते 8वी वर्गाला मात्र जिथे 20 शिक्षक पण कमी आहे तिथे 1 शिक्षक मंजूर ठेवलेला आहे। त्यामुळे विषय शिक्षक अनेक अतिरिक्त होत आहेत आणि तिथे 1 शिक्षक जर असेल तर ते एका शिक्षकानं जिथे 7वी पर्यंत 8वी परीक्षा आहे 2-2, 3-3 वर्गाला हे विषय 7 ते 18 विषय शिकवायचे कसे आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा कसा हा मोठा प्रश्न त्या शिक्षक समोर असणार आहे। या शिक्षक वर्गाला एक शिक्षक मिळालाच पाहिजे ही अग्रणी भूमिका आपली सातत्याने शासनाने पाठपुरावा सुरू आहे। कोर्टामध्ये ती केस चालू आहे आणि म्हणून यासाठी सर्व संघटना लढा देणं गरजेचं आहे। मुख्याध्यापक 100 ला 1